विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. कमबॅक बॅच ही ड्रॉपरसाठीच आहे का? असा प्रश्न मला विचारला जातोय. मी तुम्हाला सांगू का? कमबॅक बॅच ही ड्रॉपरसाठीच आहे. ज्या मुलांनी ड्रॉप घेतलाय अशा मुलांसाठी ही बॅच आहे. तर मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, पेड बॅच आहे ती, पण मला तुम्हाला काही गोष्टी एक्सप्लेन करायच्या आहेत किंवा तुमच्याशी काही गोष्टी बोलायच्या आहेत. हा व्हिडिओ बनवताना मी खूप मुलांशी डिस्कशन केलं. जस्ट व्हिडिओ बनवायच्या अगोदर. बरं. सगळ्यात इम्पोर्टंट त्याचा आउटकम काय निघाला, की जर तुम्हाला मॅथ्समध्ये बघा मी काय सांगतोय. जर तुम्हाला मॅथ्समध्ये 60 प्लस मार्क पडत असतील, तरच तुमचा चांगला रिझल्ट लागणार आहे. ही पहिली गोष्ट. बघा, मला आपल्याला डिस्कशन या व्हिडिओत काय करायचं आहे, की काय चुकलं आपलं? ओके. कुठं चुकलो आपण? काय चुकलं आपण? तुम्ही पण कमेंटमध्ये मला नक्की सांगा, की तुमचं काय चुकलं असं तुम्हाला वाटतंय ते. मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट म्हणजे मॅथ्समध्ये 60 प्लस मार्क मिळवायचेच आहेत. त्याच्याशिवाय मनासारखं पर्सेंटाइल येणारच नाहीये. पण हे करत असताना पहिल्यांदा काय केलं पाहिजे? मी तुम्हाला सांगतो. लक्ष द्या. पहिली गोष्ट म्हणजे न्यूमेरिकल दिसलं, की तुम्हाला लगेच ओळखता आलं पाहिजे, की टॉपिक कुठला आहे आणि कुठल्या टाइपचं न्यूमेरिकल आहे. बरोबर आहे? मग हे करत असताना आम्ही काय केलं पाहिजे? मुलं चुकतात कुठं बरं का? ते पहिल्यांदाच बघतायत पी-वाय-क्यूज. टॉपिकला अजून सुरुवात नाही, तोपर्यंत कोणत्या टाइपचे प्रश्न सीईटीत आलेत ते बघतायत. अभ्यास परफेक्ट झालेला नसतोय. मग अभ्यास परफेक्ट झाला नसतोय आणि मग हे प्रत्येक न्यूमेरिकल जेईत आले सॉरी सीईटीमध्ये आलेलं प्रत्येक न्यूमेरिकल हे जेईई मधलंच आहे असं वाटतं. प्रत्येक न्यूमेरिकल हे जेईई मधलंच आहे असं वाटतं लक्षात घ्या. पण रिअॅलिटीमध्ये तसं नाहीये. तुम्ही माझी जर लाईव्ह बॅच बघितली इंटिग्रेशन मी रोज घेतोय YouTubeवर दुसरे 2 दिवस झालेत लक्षात घ्या. रोज रात्री 9 वाजता मी घेतोय आणि त्यात मी विथ एक्झाम्पल प्रूव्ह करून दाखवतोय. फक्त इंटिग्रेशन चाललंय म्हणून ते दाखवतोय. पण एकूण एक टॉपिक असा आहे, कुठलाही मॅथ्सचा टॉपिक घ्या. जर तुम्ही टेक्स्टबुक प्रॉपर सॉल्व्ह केलं, की पी-वाय-क्यू होतातच. होतातच. मग चूक आपण काय करतोय? डायरेक्टली क्वेशन पेपर बघतोय. डायरेक्टली पी-वाय-क्यूज बघतोय. मग आता आपल्याला ही चूक करायची नाहीये. आता मी असं इमॅजिन करतोय, की हा व्हिडिओ फक्त ड्रॉपरच बघतायत आणि हे ड्रॉपर आहेत ना, असे आहेत की जे पेटून उठलेत, की नाही. मी तुम्हाला सांगतो तुमच्याशी बोलताना मला जाणवतं की सर खूप मोठी स्वप्न होती. पण मी माझ्याहून स्वतःला एक चान्स दिलेला आहे. ओके. मी तो रिझल्ट लावूनच दाखवणार आहे. मला लावायचाच आहे. लाखो रुपये खर्च झालेले आहेत ऑलरेडी गेले 2 वर्षात. मला तर काही मुलं अशी जॉइन आहेत, की जे पुण्यात 2 वर्ष साताऱ्यातली मुलं आहेत ऑब्व्हियसली पुण्यात राहिलेली आहेत. 2 वर्ष क्लासेसची फी, राहण्या-खाण्याचा खर्च लाखो गेलेत. पण खरं सांगू का? पालकांचा पण ह्या मुलांना सपोर्ट आहे, की तुम्ही आता करून दाखवा. 1 वर्ष तुम्हाला देतोय आम्ही चान्स. मग असं असेल तर आपण पहिला काय केलं पाहिजे? मी तुम्हाला सांगतो ॲट एनी कॉस्ट टेक्स्टबुकच पहिला सॉल्व्ह करायला घ्या. आणि तेही करत असताना तुम्हाला ती कन्सेप्ट कळाली, की आता डिफरन्शिएशन, बाय पार्ट्स काही असू दे मॅथ्समधली कुठलीही कन्सेप्ट असू दे. ती कळाली, की तुम्ही अगोदर ना सॉल्व्ह प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. ओके. सॉल्व्ह प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यानंतर तुम्ही एक्सरसाइज सॉल्व्ह करायच्या. मग सगळ्या एक्सरसाइज जेव्हा तुमचे कंप्लीट होईल ना, तेव्हा तुम्ही तो शेवटचा मिसलेनियस असतो ना, त्या मिसलेनियस मधल्या एम-सी-क्यू सॉल्व्ह करायच्या. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही शोधा. शोधा नाही चला मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये दाखवतोच, की परीक्षेत आलेले प्रश्न बऱ्यापैकी तिथल्याच एम-सी-क्यूज असतात. पण त्याची उत्तरं आपल्याला पाठ नाहीत करायची. आपल्याला ते सोडवायचे आहेत कन्सेप्टचा वापर करून. ओके. आलं ध्यानात तुमच्या? बरं. आता सगळ्यात इम्पोर्टंट एवढं केल्यानंतर मग तुम्हाला पी-वाय-क्यूकडे जायचंय आणि तेही फक्त सीईटीतलेच पी-वाय-क्यूज अगोदर बघायचे आहेत आणि तोही क्रम कसा लावा मी तुम्हाला सांगतो. तोही क्रम करत असताना तुम्ही पहिला 2021 कडे जावा आणि मग 2025 कडे जावा. हे 4-5 वर्षातल्या पी-वाय-क्यूज बघायचे आहेत. तुम्हाला मी सांगतो स्टार्टलाच 24-25 चे बघितले तर तुम्हाला सांगतो डिफिकल्टी लेव्हल थोडीशी एक्स्ट्रा आहे. लेंदी प्रॉब्लेम आहेत. आपल्याला कॉन्फिडन्स घालवायचा नाहीये. आता मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. यावर्षी अशी शेकडो मुलं आहेत, की ज्यांचा रिझल्ट जबरदस्त लागलेला आहे. प्रॉपर स्टुडंट आमचे सी-यू-ई-पीत ॲडमिशन झालेले आहेत. पण मेन पॉइंट काय, की ऐकलं पाहिजे. मग तुमच्या काय लक्षात आलं, की तुमच्या लक्षात आलं, की टेक्स्टबुक सॉल्व्ह केल्यानंतरच पी-वाय-क्यूकडे तुम्ही गेलं पाहिजे. ओके. आणि हे तुम्ही स्वतःहून केलं पाहिजे. ठीक आहे. मॅथ्सच्या बाबतीत क्लिअर झालं, की हे आम्ही करू, नक्की करू.
बरं हे करत असताना तुम्ही बिलकुल पॅनिक मोडमध्ये जायचं नाही, घाबरायचं नाही कधी. आणि सगळ्यात इम्पोर्टंट सांगू का? आपल्याला कमी मार्क पडण्याचं कारणच आहे, की आपली अभ्यासाची मेथड. मी सांगतो ना, मीच कसा चुकीचा अभ्यास करायचो. पहिली गोष्ट म्हणजे मी मॅथ्सचा अभ्यास करताना जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलायच ना, तोच ओपन करायचो. आमच्या वेळेस नवनीतचे डायजेस्ट होते. नो डाउट नवनीत बेस्ट आहे लक्षात घ्या. माझी मेथड चुकीची होती. मग मी ते पुस्तकच घेऊन बसायचो नवनीतचं डायजेस्ट ओके आणि हां, पहिली स्टेप कळाली, दुसरी स्टेप कळाली, तिसरी स्टेप कळाली. हां, ठीक आहे प्रॉब्लेम कळाला. 4-5 वेळा बघायचा. थोडक्यात पाठ केल्यासारखं मी केलं होतं. ती माझी चूक होती लक्षात घ्या. तुम्हाला तसं करायचंच नाहीये. तुम्हाला प्रॉब्लेम दिसला की पहिल्यांदा टाइप ओळखायचा आहे. टाइप आयडेंटिफाय करायचा आहे. हं. तो सोडवायचा आहे कसं आहे ते आठवायचं आणि त्याप्रमाणे सोडवायचं आहे. ओके. हे झालं पहिलं. बरं आता एक सांगतो लक्षात घ्या. आता कमबॅक बॅचमध्ये सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीचे व्हिडिओ अपलोडेड आहेत. आता त्याच्यात मी काय करतोय, की ट्रिगोचे ऑलमोस्ट 10 व्हिडिओ मी अपलोड करून ठेवतोय. ट्रिगोचे ऑलमोस्ट 10 फ्री ठेवतोय तुमच्यासाठी लक्षात घ्या. पण मला माहिती आहे, जो ट्रिगो करेल तो मॅथ्स करेल लक्षात घ्या. आणि आता सध्या इंटिग्रेशनचं चाललंय ना आपलं लाईव्ह लेक्चर रोज रात्री 9 वाजता. ट्रिगो शिवाय जमणारच नाहीये. फॉर्म्युला तेच लागतायत सतत. तेच करायचेत आपल्याला लक्षात घ्या. ओके. बरं. आता मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, की ही जी आपली बॅच आहे ऑब्व्हियसली त्यात फिजिक्स पण येणार आहे. पण फिजिक्स मला तुम्हाला सांगायचंय. फिजिक्सबद्दल बोलायचंय. अगोदर जरा मॅथ्सबद्दल थोडंसं क्लिअर केलं तुमच्या लक्षात आलंय सगळं? मॅथ्समध्ये तुम्हाला काय करायचंय? प्रॉब्लेम कुठे येतोय माहितीये का? की तुम्हाला सुरुवातीला ईझी टॉपिक्सवर फोकस ठेवायचा आहे. अरे लॉजिक आहे, मॅट्रिसेस आहे, वेक्टर आहे, इंटिग्रेशन सुद्धा ईझी आहे लक्षात घ्या. ट्रिगो फंक्शन ईझी आहे. पण एक गोष्ट होणार आहे. सध्या मी इंटिग्रेशन शिकवतोय, तुम्हाला इंटिग्रेशन ईझी वाटेल. नंतर मी ट्रिगो शिकवेन, ट्रिगो फंक्शन तुम्हाला ते ईझी वाटेल. मी 3D लाईन प्लेन वेक्टर घेईन का? सांगतो वेक्टर 3D लाईन प्लेन वरती टोटल 10 क्वेश्चन असतात सीईटीत 50 पैकी. 10 क्वेश्चन जोक नाहीये. मग ते घेतल्यावर तुम्हाला ते सोपं वाटेल. पण वेक्टर सोपं वाटतं ना, इंटिग्रेशन आठवणार नाही. इंटिग्रेशन घेत असताना वेक्टर आठवणार नाही. म्हणजे हा तुमचा प्रॉब्लेम होतो. मग यासाठी तुम्हाला नोट्स बनवायचेत हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही काय करायचंय, की स्वतःच्या नोट्स बनवा. प्रत्येक वेळेस व्हिडिओ लेक्चर परत-परत बघणं शक्य होईल का सांगा बघू? नाही होणार आहे लक्षात घ्या. मग मॅथ्समध्ये एवढं केल्यानंतर आपलं जे टार्गेट होतं, ते आपण क्रॉस करणार आहे लक्षात घ्या. 60च्याही पुढे जाऊ आपण. आणि गंमत बघा ना मग. मग जेव्हा तुम्ही मॅथ्समध्ये 60 प्लस मिळवाल आणि केमिस्ट्री, फिजिक्समध्ये अगदी 40 नाही म्हणूया आपण 30 जरी मार्क पडले 100 पैकी, एवढं होणार नाहीये. आणि 90 जरी मार्क पडले, तर ते तुमचे 94 पर्सेंटाइलच्या आसपास मार्क आहेत. काय वाईट आहेत. पण इथं तुम्हाला इथं थांबवणार आहे. मी एवढे मार्क तुम्ही फिजिक्समध्येच पाडणार आहे. आणि केमिस्ट्रीमध्ये टार्गेट एवढे. म्हणजे 130 प्लस 99 प्लस पर्सेंटाइलचं मिनिमम टार्गेट आहे आपलं मिनिमम. बरं हे करत असताना मी तुम्हाला सांगतो, माझ्यावर विश्वास ठेवा आणि ह्याच्यात आपल्याला पैकीच्या पैकी मार्क असणार आहेत. मी याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये पण दाखवलंय तुम्हाला बरं का, की खूप ईझी आहे लक्षात घ्या सगळ्या गोष्टी. मग आता ऑर्गॅनिक आहे, फिजिकल आहे, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक सगळं सोपं आहे रे. माझ्यावर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, मन लावून करायचंय आपल्याला. मन लावून करायचंय तेव्हा कुठे यश मिळणार आहे आणि काय होतं माहितीये का, की सगळं ठीक आहे. आता मला एक स्टुडंट भेटायला आला होता. ड्रॉपच घ्यायचं फिक्स आहे. 85 पर्सेंटाइल आहे. पुण्यातल्या कॉलेजमध्ये कुठेतरी सीएस मिळालंय. कॉलेजचं नाव मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकलं असं कॉलेज होतं. त्यालाही ते मान्य आहे स्टुडंटला रिपीट करायचंय. बरं मग आज दिवसभर काय अभ्यास केला? नाही तसं अजून मी सुरुवात केलेलं नाहीये. अजून मी मनावर घेतलेलं नाहीये. पण मी करणार आहे ते जोरात करणार आहे. कधी करणार? कधी सुरुवात करणार? कधी सुरुवात करणार? मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही आता 7 मिनिटं, 8 मिनिटं माझ्याकडे 9 मिनिटं हा व्हिडिओ बघताय. मग हा माझा नंबर आहे. ओके. 80, 87, 31, 80, 64 आणि तुम्ही मला फक्त या नंबरवर ना कमबॅक बॅच ओके. मी तर स्पेलिंग चुकलं होतं माझं. कमबॅक बॅच असं कमेंट करा बास. WhatsAppला असं WhatsApp मेसेज करा, की कमबॅक बॅचची माहिती द्या म्हणून. मी स्वतःहून तुम्हाला कॉल करेन. मला ना हजारो मुलं नको आहेत, पण जे आहेत त्यांचा रिझल्ट हवाय. ओके. आता माझ्यासमोर व्हिडिओ करत असताना 2 ते 3 ड्रॉपर मुलं बसलेली आहेत, की ज्यांनी ड्रॉप घेतलेला आहे. पण मी आत्ता सांगतो लक्षात घ्या, की सगळ्यांचं पर्सेंटाइल बेस्टच दिसणार आहे. रिझन काय? की तुम्हाला मी सांगितलेली स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे. बरं हे करत असताना प्रॉब्लेम कुठं होतो, की मला विथिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड, विथिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड म्हणजे मी तुम्हाला आता विचारतोय ना, tan x च्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला काय? log sec x.
इमिजिएटली आलं पाहिजे. टॅन पाय बाय 8 sin 18 ची व्हॅल्यू किती? √5 - 1/4 हे आलं पाहिजे. cos स्क्वेअर A मायनस sin स्क्वेअर B, cos A प्लस B इंटू cos A मायनस B. एवढी तयारी केली तर ते यश होणार मिळणार आहे आपल्याला. मग हे करणं काय सोपं आहे का? खायच्या बोलायच्या गोष्टी नाहीयेत हे लक्षात घ्या. प्रचंड कष्ट घ्यायचे आहेत. पण हे करत असताना तुम्ही बसताय 10-12 तास अभ्यास करत. पण आता मला तुम्हाला सांगायचंय, पुन्हा मी सांगतो. म्हणतो ना आपण यशाचे गुपित किंवा रहस्य काय? तर रहस्य आहे हार. माझी एक स्टुडंट आहे, व्ही-आय-टीमध्ये आहे सध्या. तिला बोर्डला मॅथ्समध्ये 100 पैकी 100 मार्क होते. सुरभी निकम तिचं चॅनल पण सुरभी निकम आहे. तिनं तिच्या समीर शेखनं तिचा इंटरव्ह्यू घेतला होता. तर ती आर, आर, आर असं ती बोलली होती. म्हणजे तिचीच ती कन्सेप्ट होती. रीड करा, राइट करा, रीराइट करा असं तिचं म्हणणं होतं लक्षात घ्या. वाचा, लिहा, परत वाचून लिहा. ठीक आहे. पण मेन पॉइंट काय? तोच पॉइंट आहे ना रिव्हिजन. रिव्हिजन करणं गरजेचं आहे. आज दिवसभर मी एवढा अभ्यास केला. रिव्हिजनला किती वेळ दिला? का नाही दिला? नाही दिला तर मग आजचा वेळ गेला वाया म्हणूया आपण. तर अजून काय करा, की आता दिवसभरात झोपायच्या अगोदर एक अर्धा 1 तास वेळ काढा. रिवाईज करा. अरे गंमत सांगू का? फिजिक्सचा कुठला पण टॉपिक घ्या. 15 मिनिटात सगळे फॉर्म्युले रिवाईज होतात. केमिस्ट्रीचा कुठला तरी एक घ्या, फिनॉल घ्या. त्याचा चार्ट काढा. 10 मिनिटं लागतील म्हणूया आपण. ओके. मॅथ्समध्ये इंटिग्रेशनचे टाइप एखाद दुसरा रिवाईज करा. अरे अर्ध्या पाऊण तासात रिव्हिजन होऊ शकते, पण आपण करतोय का? आता नाही करत. पण आता हे बदल हवाय आपल्याला. बरं आता सगळ्यात इम्पोर्टंट कमबॅक बॅच. तर कमबॅक बॅचला मी नंबर तर दिला इथं, पण त्याची जी किंमत आहे ती ₹3000 आहे. त्यात फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स 11th आणि 12th स्टँडर्डचे सी ओन्ली सी लेक्चर्स होणार आहेत. फक्त सी लेक्चर्स होणार लक्षात घ्या. बरं लेक्चर्स माझे रेकॉर्डेड असतात. रेकॉर्डेड असतात. पण आपलं जे ॲप्लिकेशन आहे, जर मी YouTubeवर ॲप म्हणजे YouTubeवर मी समजा लाईव्ह लेक्चर घ्यायला आता जमतंय काय प्रॉब्लेम वाटत नाहीये. मग असं असताना मला असं वाटतंय, की ॲपवरती सुद्धा आपण लाईव्ह घेऊ शकतोय. मग तसं झालं तर बेस्टच ठरणार आहे. कारण ज्यांनी कोर्स घेतलाय ती सगळी मुलं आपल्याला लाईव्ह त्यावेळेस असणार आहे लक्षात घ्या. ओके. बरं मग हा व्हिडिओ थांबवतोय इथं मी. ज्यांना कमबॅक करायचंय, अशा मुलांनी नक्की मला ह्या नंबरवर मेसेज करा. मी स्वतःहून तुमच्याशी बोलेन. ओके. कुठं किती पर्सेंटाइल 10वी किती मार्क होते सगळं आपण डिस्कस करूया. ओके. आणि सगळ्यात इम्पोर्टंट माझ्यावर अभ्यास करा. जरी माझी कुठलीही बॅच तुम्ही पर्चेस घेतली नाही, केली नाही तरी चालेल. मी तुम्हाला सांगतो YouTube आहे. मी गॅरंटी देऊन सांगतो, की YouTubeवर एवढा कंटेंट आहे, की तुम्ही स्वतःहून ते जरी फॉलो केलं तरी चांगले मार्क मिळवू शकतात. मग बॅचेस कशासाठी? तर इथे एक सिस्टमॅटिकली प्लॅन मिळतोय. ओके. आपल्याला लक्षात येतंय, की हां, हे करायचं आहे म्हणून. फीस भरलेली असते. त्याची जाणीव बऱ्याच मुलांना असते, की आकडा काही छोटा नाहीये. ही खूप जास्त फी आहे लक्षात घ्या. बरं इथं 11-12 सी पर्यंत असणार आहे. त्याच्यात टेस्ट सीरीज पण तुम्हाला मिळणार आहेत लक्षात घ्या. टेस्ट सीरीज सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. मी तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी आमच्या 15 फुल लेंग्थ मॉक टेस्ट झाल्या होत्या. यावर्षी त्याच्यापेक्षा जास्त होतील. ओके. मग का नाही रिझल्ट लागणार? रिझल्ट लागणारच आहे. मग मला फॉलो करा YouTubeवर. चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. कमबॅक करायचा असेल तर नक्की कॉल किंवा मेसेज करा. ऑल द बेस्ट.